परेल 7 बेटांचे शहर असलेल्या मुंबईतील एक बेट. गिरण्यांच्या भोंग्यांमध्ये वसलेल्या गिरण गावातला परेल हा महत्त्वाचा विभाग. गिरण्या, चाळी आणि गिरणगावकरांचे सांस्कृतिक वातावरण यांनी परेल विभाग फुलून गेला होता. गिरणी कामगारांची राहती घरे असलेल्या अनेक चाळींनी परेल गजबजलेला होता. कृष्णभवन चाळीसारख्या 100 वर्ष उलटून गेलेल्या जुन्या चाळी आजही परेल भागात पाहायला मिळतात. 10 बाय 10च्या खोल्या, सार्वजनिक आवार, नाक्या नाक्यावर मुलांची गर्दी हे दृश्य आजही इथल्या काही भागात नजरेस पडते. परेलवासियांनी आपल्या संस्कृतीबरोबर धार्मिक, आध्यात्मिक वातावरणही जपलं आहे. इथे अनेक प्राचीन मंदिरं दिसतात. 1826 साली बांधलेले पाचकळशी समाजाचे देवस्थान असलेले चंडिका देवी मंदिर हे त्यांपैकीच एक. परेल भागातील वैशिष्ट्यपूर्ण इमारती आणि महत्त्वाच्या कारखान्यांनी परेलला गिरण गावात विशेष उल्लेखनीय स्थान दिले आहे. सुरुवातीला कारागृह असलेल्या जागेत ब्रिटिशांनी 1879 साली रेल्वे कार्यशाळा सुरू केली. ही सेंट्रल रेल्वे कार्यशाळा आजही परेलमध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे. शैक्षणिक सोयी सुविधांसाठी अनुकूल असलेल्या परेल भागात R.M. भट, डॉक्टर शिरोडकर, सोशल सर्व्हिस लीग अशा अनेक माध्यमिक शाळा आहेत आणि उच्च शिक्षण देणारे महर्षी दयानंद महाविद्यालयही आहे. बैलघोडा नावाने ओळखले जाणारे 1886 साली स्थापन झालेले पशुवैद्यकीय महाविद्यालय परेल भागातच आहे. शिक्षणाबरोबरच आरोग्यविषयक सोयी सुविधांबाबतही परेल विकसित आहे. 1876 साली इंग्रजांनी बांधलेल्या KEM म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलप्रमाणेच लहान मुलांच्या उपचारांसाठीचे वाडिया हॉस्पिटलही परेलची विशेष ओळख आहे. गिरणी कामगारांची आंदोलने परेलने नुसती ऐकली पाहिली नाहीत, तर अनुभवली आहेत. अंदाजे 150 वर्ष जुने असलेले हे नरे पार्क. नरे पार्क सारख्या या मैदानांनी आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या कामगारांना पाठिंबा दिला. कामगारांच्या घोषणांमधला आक्रोश, आर्जव, कळकळ जाणली. रात्र रात्र सभा रंगवल्या. आज ही मैदानं सभांच्या आठवणी जपून ठेवून नव्या पिढीचा खेळातला उत्साह अनुभवत आहेत. आज परेल बदलतोय. पुनर्विकासाच्या उंचीत स्वतःला नवीन चेहरा देतोय. जुन्या ओळखी मागे सारत नव्या ओळखी निर्माण करतो आहे. पूर्वी सिगारेट कंपनी असलेल्या जागेवर आज ITC, ग्रँड सेंट्रल हे पंचतारांकित हॉटेल आले आहे. पूर्वी मोरारजी मिल असलेल्या परिसरात आज अशोका टॉवर या आलिशान इमारती आहेत. परेलमधल्या अनेक चाळी जाऊन त्या जागांवर भव्य उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. हा नवा झगमगाट, ही नवीन भव्यता आजच्या परेलची शोभा आहे. नव्या बदलत्या काळाच्या पाऊलखुणा आहेत.